आज लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आता आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 67 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात यापूर्वीच जमा करण्यात आले होते। आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा आता सुरू झाली आहे। डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं, त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आताच मिळणार आहे। पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये जमा झालेले आहेत। यापूर्वीच जमा झाले, दिवाळीपूर्वीच। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी आता वाट पाहावी लागणार आहे। आता पुढच्या बातमीकडे, कांदा उत्पादकांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण आपण बघतोय की लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची बातमी पाहिल्यानंतर आता डिसेंबरपासून हप्ता सुरू झाला। आता अधिकाऱ्यांना दाखवलाय मंत्रिपदाचा तोरा। बघा चंद्रशेखर बावनकुळे काय बोललेले आहेत, तिकडे नितेश राणे, इकडे योगेश कदम असतील, संजय शिरसाट असतील, सगळे मंत्री आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। बघा संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना झापलेले आहेत। तिकडे योगेश कदम यांनी जे गृहराज्यमंत्री आहेत, अचानक त्यांनी नवी मुंबईत पोलिसांची झाडाझडती घेतलेली आहे, पोलीस ठाण्याला भेट दिलेली आहे। इकडे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील काही अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे। पैसे घेऊन बदल्या होणार नाहीत असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। हे वाक्य बिलकुल आवर्जून लिहिलं पाहिजे। कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला, तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्या करून घेता येणार नाही। आम्ही सर्व लोक कोणत्याही पद्धतीने प्रशासकीय बाबीमध्ये या ठिकाणी कुणावरच अन्याय करणार नाही। अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली। माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे। त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे। दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहे, ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते। बघा नवनिर्वाचित मंत्र्यांनी कशी झाडाझडती घेतलेली आहे त्या खात्याची, तिथल्या अधिकाऱ्यांची, त्याची आपण बातमी पाहिली। मंत्रिपदाचा तोराच या अधिकाऱ्यांना त्यांनी दाखवलेला आहे। पुढची बातमी आता मुंबईतून। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण डंपरचं टायर फुटल्यानं पवई IIT ते MIDC दरम्यान वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली आहे। गेल्या 3 तासांपासून या मार्गावर आता वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। डंपरचं टायर फुटल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या 3 तासांपासून हे चित्र आहे। पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की किती लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी वाहतूक पूर्णपणे मंदावलेली आहे। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण डंपरचं टायर फुटल्यानं पवई IIT ते MIDC दरम्यान वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही ट्रॅफिक जाम आहे। ज्या डंपरचं टायर पंक्चर झाली ती गाडी देखील आपण पाहिलेली आहे। गेल्या 3 तासांपासून या महत्त्वाच्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। पोलीस वाहतुकीचं नियोजन करतायत, पण तितकंसं त्यांना यश आलेलं नाहीये। बघा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरची ही स्थिती आहे। छोटी वाहनं, अवजड वाहनं सगळीच या रोडनी जातात।
पुढची बातमी आता पावसासंदर्भातील आहे. वर्षाअखेरीस देखील राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे, कारण जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. राज्यातली थंडी कमी झाली आहे. येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची देखील शक्यता आहे. 26 आणि 27 डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली. काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल. 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे. बघा वेधशाळेनं काय अलर्ट दिलेला आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा राज्यात इशारा दिला आहे. बघा 26 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे. बघा कुठे कुठे पाऊस पडू शकतो, तर खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर नाशिकमध्ये देखील, तिकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. इकडे पुणे, नगर, जालना, परभणीमध्ये देखील वेधशाळेनं पावसाचा इशारा दिला आहे. तर बीड, अकोला, अमरावती म्हणजे विदर्भात देखील पावसाचा इशारा आहे. अकोला, अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. आता कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे, कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय. कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं बळीराजाच्या चिंतेत आता वाढ झाली. नाशिक जिल्ह्यात 13 दिवसामध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतोय. तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे आता कांदा उत्पादकांना मोठा फटका बसतोय. तिकडे चांदवडच्या बाजार समितीत देखील 10 दिवसात कांद्याचे दर घसरलेले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे 2,000 रुपयांची घसरण झाली. 30 क्विंटलच्या ट्रॉलीमध्ये शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालंय. बघा नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका आहे. पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान आहे. शेतकऱ्यांना दिवसाला 1.5 ते 2 कोटींचं नुकसान होते त्यांचं. प्रत्येक शेतकऱ्याला लाख ते 10 लाखांपर्यंतचा फटका बसलाय. पुढच्या बातमीकडे आता शेतकऱ्यांनो, जनावरांना पुन्हा एकदा लंपी आजाराचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे काळजी घ्या. या आजारामुळे जनावरांची तब्येत बिघडते आहे. तसंच या आजाराची लागण आता इतर जनावरांना देखील होत असल्यानं इतर जनावरे या आजाराचे शिकार होत आहेत. बघा पशुधनासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. या आजाराचा आता प्रसार होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय यंत्रणा अलर्ट झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं आता मागील महिन्यामध्ये सुमारे 3 लाख जनावरांना लंपी आजाराची प्रतिबंधात्मक लस देखील दिली आहे. लंपी आजाराची लक्षणं आढळून आल्यास पशुपालकांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. पुढची बातमी संभाजीनगरमधून. क्रीडा विभागामध्ये 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अखेर अनेक कारनामे आता समोर आलेले आहेत. या पैशातून एका आरोपीनं आपल्या मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानं BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचं देखील उघड झालं आहे. तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीनं SUV कार खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे. हर्षकुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव आहे. तो सध्या फरार आहे. तर यशोदा शेट्टी आणि BK जीवन नावाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून 21 कोटी 59 लाखांचा अपहार केला. BNS कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 61(2) आणि 3(5) प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे. 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 1 आरोपी अटक झालेला नाही. ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती ते अकाउंट
तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे. संभाजीनगरच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉईंट 20 मधून. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलेली आहे. त्याचबरोबर आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी भावनिक साथ देखील तिनं घातली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. काय होता असं तू, काय झाला असा तू असा टोला देखील त्यांनी लगावला. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलाय. खऱ्या आरोपींना पकडण्याची फडणवीसांमध्ये हिंमत आहे का असं देखील राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्या मनात भीती आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय. या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवालही सुळेंनी उपस्थित केला. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली. उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. कुणाचा बापही आला तरी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही असं जरांगे म्हणाले. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजमेर इथल्या ख्वाजा मोहिद्दीन चिश्ती दर्ग्यासाठी चादर पाठवली. 813व्या उर्सानिमित्त मातोश्रीवरून ही चादर रवाना करण्यात आली. खदीम सय्यद जिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनाला VIP गेटमधून आल्यानं भाविक संतप्त झाले आणि त्यांनी आरडाओरड केला. अशात राम शिंदेंनी आपलं दर्शन आटोपतं घेत ते मंदिरातून बाहेर पडले. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलं. मनोभावाने देवाची आरती देखील त्यांनी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्न सराईमुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकासह राज्यभरातून भाविक इथे दाखल झाले. कोल्हापुरात देखील राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली. अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. पहाटेपासून पर्यटक भाविक मोठ्या प्रमाणात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतायत. सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. दर्शनासाठी आता 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे. दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. पंढरपुरात भाविकांनी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि हॉटेल फुल झाले आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी 2 किलोमीटर अंतरापर्यंत रांग लागली. नाताळ आणि 31च्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक आले. साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असा सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाखो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीमुळे मंदिरात देखील दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुंबई, पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक कोकणात दाखल झालेत. गणपतीपुळे संस्थानकडून आता भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथे पर्यटकांनी गर्दी केली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातचे पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाले. तसंच पर्यटक यशवंत तलावात बोटिंग सफारीचा आनंद घेत आहेत. सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करतायत. मालवण किल्ला पाहण्याकडे देखील पर्यटकांचा कल दिसून येतोय. राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्यामुळे या सहली देखील समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. सिंधुदुर्गपासून ते अगदी रायगडपर्यंत समुद्रकिनारे पर्यटकांनी अगदी हाऊसफुल झालेत. गणपतीपुळ्यातही मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक आलेले आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस रिसॉर्ट 7 दिवस आधीच हाऊसफुल झाले, तर पर्यटकांना 30चा मनमुराद आस्वाद घेता यावा यासाठी आयोजकांनी देखील आता कंबर कसले. आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजीसह खवय्यांसाठी स्पेशल मेनू आखला जातो. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ताडोबा जंगल सफरीच्या बुकिंग फुल झालेल्या आहे. तसंच प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट फुल झाले आणि त्याचे दर देखील वधारले. नवीन वर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते सीएसएमटी ते पनवेल तर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान देखील 4 सेवा चालवण्यात येणार. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांना कोणत्याही विद्यार्थ्याला सांता क्लॉज बनवता येणार नाही. बाल हक्क आयोगानेच तसे आदेश दिलेत. तसंच विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवल्यावर कोणताही वाद झाल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बातमी आता अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपाची. बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान आहे असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट करत सवाल केलाय. बीडमध्ये कोणाच्या वरदहस्तानं पिस्तुलाचे परवाने दिले जात आहेत? 88 एकराच्या सातबाऱ्यावर मुंडे कराडची नावं आहेत असा घणाघात अंजली दमानी यांनी केलेला आहे. वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंवर दमानी यांनी निशाणा साधलाय. बीड जिल्ह्यात बंदूकशाही सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेला आहे. कोणाच्या वरदहस्तानं पिस्तूल परवाने दिले जात आहेत असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. 88 एकराच्या सातबाऱ्यावर मुंडे कराडची नावं आहेत असा हल्लाबोल दमानी यांनी केलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड यांचं नाव पुढे आल्यानंतर आपण बघतो आता अंजली दमानिया यांनी देखील आता कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. बघा, अंजली दमानी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत सवाल केलेला आहे. आमदार सुरेश धस यांनी देखील हिवाळी अधिवेशनात पिस्तूल परवानेवरून सवाल उपस्थित केला होता. आणि आता आपण बघतो की अंजली दमानिया यांनी देखील हा सवाल केलाय. अनेक केल्याचा एक व्हिडिओ देखील आपण व्हायरल, त्या संदर्भात काय सांगा? कसं आहे की जेव्हा मी कैलाश फड यांचा जो व्हिडिओ मला काही लोकांनी पाठवला आणि तो जेव्हा बघितला की तो हवेत फायरिंग करतोय आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपण गन्स एक्झॅक्टली या लोकांकडे किती आहेत आणि यांच्यापैकी किती जणांकडे लायसन्स्ड गन आहेत हे मी काढण्यासाठी आधी ईमेल पाठवलं होतं कलेक्टर आणि आरडीसी यांना आणि त्याच्यावर मला त्यांची पूर्ण ती लिस्ट आली आहे. तर 1222 लोकांकडे फक्त बीड जिल्ह्यामध्ये 1222 लोकांकडे गन लायसन्स आहे. हा आकडा बघून एकतर हादरल्यासारखंच झालं, कारण इतक्या लोकांना जीवाची कशी काय म्हणजे भीती आहे आणि का ही लायसन्सेस इश्यू केली माहित नाही. पण महत्वाचा मुद्दा असा की त्याच्यात वाल्मिक कराडचं त्याच्या नावापुढे डिऍक्टिव्हेटेड असं दाखवलं जातंय. त्या डिऍक्टिव्हेटेडचा त्याचा अर्थ काय ते मला नाही माहिती. पण हा कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता. अंजली दमानींच्या आरोपाच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. वर्ध्याच्या पडेगावमध्ये श्री संत वसंत बाबांच्या दत्त पंचमीनिमित्त 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली. या 3 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय. उत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी तसंच 3 दिवसीय भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 11 जानेवारी रोजी दुपारी 12:20 रामलल्ला यांचा अभिषेक आणि भव्य अशी आरती केली जाणार आहे. तर राम मंदिर परिसरात यज्ञ मंडप देखील टाकला जाणार आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला फ्लॅट ईडीनं सील केला. एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून या फ्लॅटवर कब्जा करण्यात आला होता. त्यानं व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळली होती. इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन आता उपलब्ध होणार आहेत. कॉलिंग आणि SMS साठी देखील आता वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने आता नवे नियम जारी केले, त्यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
अमित शहाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं निषेध मोर्चाचं आयोजन केलंय. अमित शहानी संसदेत जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. तसंच सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील काँग्रेसनं केली. शिवस्मारकासाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मुंबईत आंदोलन केलं. यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मात्र आंदोलकांना घेऊन जाणारी गाडी बंद पडली. अखेर आंदोलकांनीच या गाडीला धक्का मारला. अमरावतीच्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं आता स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईन समोर रास्ता रोको केला. टॉप 50 नंतर एक बातमी आता नाशिकमधून. नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीचा गळा आणि 2 बोटं कापली गेलेली आहेत. नाशिकच्या सिन्नरमध्ये ही घटना घडलेली आहे. सिन्नरच्या सरदवाडी रस्त्यावरून नंदकुमारी बोटे बाईकवरून जात होते. त्यावेळी पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. त्यांनी हाताने तो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाताची दोन्ही बोटं गंभीररित्या कापली गेलीत. गळ्याला देखील खोल जखम झाली. त्यामुळे त्यांच्या गळ्यावर 35 टाके पडलेले आहेत. आता पोलीस काय कारवाई करतात ते बघणं महत्त्वाचं आहे. दरवर्षीची ही समस्या आहे. नायलॉन मांजावर बंदी आहे तरी देखील तो उपलब्ध होतो याचं आश्चर्य वाटतं. आता वळूया व्हायरल रिपोर्टकडे. बातमी आहे गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण गॅसमधील वायू तुमची फुफ्फुस कमजोर करतोय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी पहा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूँ कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय? गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार. गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक. वायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है. भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही. इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं. पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. तो फार डेंजर आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे. समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला. गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूया. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल, एक्झॉस्ट चिमणी, तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुस यातनं चांगले राहतील. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो.
कार्बन मोनॉक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.